पुन्हा एकदा जाऊया तर संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, अवघी 22 मिनिटं राहिलेली आहेत आणि काही वेळातच निर्मला सीतारमण बजेट सादर करतील। अगदी बरोबर आहे। ह्या शेवटच्या मिनिटांकडे संपूर्ण देशाचं वृषाली खरं तर लक्ष असणार आहे आणि नेमकं या बजेटमधून काय मिळतं, कारण सगळ्याच क्षेत्रांचं लक्ष जे आहे ते आजच्या या बजेटकडे लागलेलं आहे। एकतर लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर अंतरिम बजेट एक सादर करण्यात आलेलं होतं, मात्र त्या निवडणुका झाल्यानंतरचं हे मोठं बजेट आहे। आगामी जर विचार केला तर बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे ते उत्तर भारतातलं ते एक मोठं राज्य आहे बिहार, त्या राज्यासाठी वेगळं काही दिलं जातं काय, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं काय दिलं जाऊ शकतं बोलूयात आपण। माझ्यासोबत अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके आहेत। सर, महाराष्ट्रासाठी काय मिळू शकतं, काय अंदाज? महाराष्ट्रासाठी मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नवीन काही प्रोजेक्ट्स अनाऊन्स होऊ शकतात का, जसे कोस्टल आपल्याला कोस्ट डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही मला अपेक्षा आहेत। दुसरी अपेक्षा आहे ती मुंबईसाठी काही विशेष पॅकेज किंवा मुंबईसाठी विशेष रेल्वेचं पॅकेज एखादं जाहीर होईल अशी माझी अपेक्षा आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र गेली अनेक बजेट मी बघतोय, महाराष्ट्रावरती फार काही अनाऊन्समेंट झालेल्या नाही आहेत आणि आता हे नवीन गव्हर्नमेंट आहे, ते एकाच विचाराचं गव्हर्नमेंट आहे, मला असं वाटतं डबल इंजिन सरकार जे त्याला म्हणतात, त्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्रावरती विशेष यावेळेस लक्ष असू शकेल। त्याचं दोन कारणं आहेत। एक तर महाराष्ट्राचं जो उत्पन्न आहे एकूण पर कॅपिटा पण इन्कम आहे आणि देशाच्या उत्पन्नामधला जो भाग आहे म्हणजे इन्कम टॅक्स असेल, GST असेल किंवा हे सगळ्या कलेक्शनमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि त्याच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळतं असा जर विचार केला, त्याचा जर रेशिओ काढला तर ते फारच कमी मिळते। मला असं वाटतं अगदी बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये खूप कमी मिळतं। तर यावेळेला महाराष्ट्राकडे विशेष पॅकेज अनाऊन्स होऊ शकतात, विशेषतः मराठवाड्यासाठी काही अनाऊन्समेंट होतील अशी माझी अपेक्षा आहे, कारण मराठवाड्यातलं जे काही क्रायसिस आता जो सध्याचा सामाजिक जो काही क्रायसिस आहे तो विचार करता मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी काही पॅकेज जर अनाऊन्स झाले, कारण शेतकरी हा नाराज आहे आणि जे काही हमीभाव असतील किंवा ह्या गोष्टी आहेत, जसं सोयाबीनचा हमीभाव असेल किंवा कापूस असेल किंवा ह्या सगळ्याचं मार्केट प्राईससुद्धा खूप लो आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते बिलो काय म्हणतो आपण त्याला, हमीभावाच्या खाली ते विकत घेतलं जाते। तर थोडंसं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे, तर तो असंतोष दूर करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना विशेष काही पॅकेज अनाऊन्स होतं आहे का, विशेष करून सोयाबीन, कापूस, तूर या तेलबिया ह्या कमोडिटीजला घेऊन काही विशेष प्रोग्राम गव्हर्नमेंट आखतंय का हे बघणं खरं तर। आणखी सर, इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही चेंजेस होऊ शकतात का, म्हणजे ही वाढवली जाईल का क्षमता त्याची किंवा काय? खरं तर ही अपेक्षा खूपच नैसर्गिक अपेक्षा आहे। मागच्या बजेटला मी ही व्यक्त केली होती, आजही आपण ती व्यक्त करतो। याचं कारण असं आहे की इन्कम टॅक्स पेअर हा सगळीकडनं पिचला गेलेला आहे। आज महागाईचा विचार करता वाढलेले व्याजदर आहेत, महागाई आहे आणि टॅक्स आहे, म्हणजे असं त्या तिरंगी याच्यात तो अडकलेला आहे, त्रिकुटामध्ये तो अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची फसगत होते। त्याच्याकडचं जे डिस्पोजेबल इन्कम आहे ते कमी आहे, त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यासाठी मागणी कमी होते आणि म्हणून रोजगार निर्मितीवर त्याचा परिणाम होतो। मला असं वाटतं इन्कम टॅक्समध्ये सूट देणं जास्त गरजेचं आहे। सध्याचा विचार करता 5 लाखापर्यंत साधारणतः 5% टॅक्स आहे। नक्कीच, आणि सर्वसामान्यांना या बजेटमधून दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा, तुमच्याकडून अपडेट्स आहेत ते सातत्याने जाणून घ्यायचेच आहेत।